नमस्कार मित्रांनो, SC ST या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजनेचा जो फॉर्म आहे तो सुरू झालेला आहे। तर त्याचप्रमाणे आता OBC, VJNT त्यानंतर SBC या कॅटेगरीसाठी सुद्धा आता स्वाधार योजना सुरू झालेली आहे। त्यामुळे आता जे विद्यार्थी OBC मध्ये आहे किंवा NTB, NTC मध्ये आहे किंवा SBC या कॅटेगरीमध्ये आहे ते विद्यार्थी आता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये। या योजनेचा लाभ घेऊ शकतात। या योजनेमध्ये सुद्धा जो लाभ स्वाधार योजनेमध्ये SC कॅन्डिडेटला आणि त्यानंतर ST कॅन्डिडेटला मिळत होता तो लाभ आता OBC, NT आणि SBC या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळणार आहे। तर या योजनेचं नाव आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि ही योजना महाराष्ट्रामध्ये आता लागू झालेली आहे। तर बघा, इतर मागासवर्ग बहुजन समाज कल्याण महाराष्ट्र शासन यांच्याकडून दिनांक 13 डिसेंबर रोजी हा GR लागू झालेला आहे। तर यामध्ये आता कोणकोणत्या विद्यार्थ्यांना आणि किती अमाउंट मिळणार आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि जो फॉर्म असेल तो कसा भरायचा, साइट कोणती असेल, डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा, वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या आदिवासी विकासाकडून पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं व सामाजिक न्याय विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना धर्तीवर इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता योजना सुरू करण्यास मंत्रिमंडळाकडे 19/10/2023 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे। तर बघा, ST कॅन्डिडेटला पंडित दीनदयाल उपाध्याय ही योजना मिळते। त्यानंतर ST कॅन्डिडेटला समाज कल्याणकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना मिळते। तर आता जे विद्यार्थी आहे इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग या विद्यार्थ्यांना सुद्धा आता या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर बघा, त्यानुसार सदर बैठकीत विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता, स्वाधार, स्वयं अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये तसेच त्यापुढे प्रस्तावित करण्यात येणाऱ्या योजनांमध्ये एक समानता राहावी यासाठी सर्वकष धोरण निश्चित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। 1/12/2023 रोजी आयोजित बैठकीत झालेल्या निर्णयानुसार इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाज विभागाकरिता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना त्यांना ST कॅटेगरीची जी स्कीम आहे पंडित दीनदयाल ही मिळत आहे। तर त्या विद्यार्थ्यांना ह्या स्कीममध्ये फायदा होणार नाही। तर ते विद्यार्थी वगळून म्हणजे धनगर समाज वगळून बाकी विद्यार्थ्यांना या स्कीमचा फायदा होणार आहे, म्हणजे या योजना मिळणार आहे। आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योजना लागू करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाने विचाराधीन होती। तर बघा, नेमकं आता किती विद्यार्थ्यांना ही स्कीम मिळणार आहे आणि या योजनेचा लाभ मिळणार आहे ते बघणार आहे। बघा, आदिवासी विकास विभागाच्या स्वयं योजना व सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती यामध्ये बघा, इतर मागास बहुजन समाज विभागाकडून भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले भटक्या जमातीमधील गट क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून तर या धनगर समाजाचे जे विद्यार्थी आहे यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे। हे विद्यार्थी ऑलरेडी पंडित दीनदयाल यामधून तो लाभ घेत आहे त्यामुळे। तर बघा, विशेष मागासवर्ग प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रति जिल्हा 600 म्हणजे एका जिल्ह्यामध्ये 600 विद्यार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे। असे टोटल 21,600 विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही राबवण्यात येणार आहे। तर जी योजना मिळणार आहे त्या योजनेचं नाव आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना। तर ही आता महाराष्ट्रामध्ये लागू झालेली आहे। तर यामध्ये आता किती पैसे मिळणार आहे ते आता आपण बघूया। सदर योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी खालीलप्रमाणे निश्चित केल्यानुसार जिल्ह्यातील आधार
क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम मिळणार आहे, म्हणजे डायरेक्ट जे पैसे हे तुम्हाला जे विद्यार्थ्याच्या अकाउंटला जमा करण्यात येणार आहे। तर बघा यामध्ये भोजन भत्ता मिळणार आहे, निवास भत्ता मिळणार आहे आणि निर्वाह भत्ता मिळणार आहे, असे 3 भत्ते मिळणार आहे। तर यामध्ये बघा मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी, नागपूर या ठिकाणी जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना भोजन भत्ता 32,000 रुपये, निवास भत्ता 20,000 रुपये आणि निर्वाह भत्ता 8 असे टोटल 60,000 रुपये मिळणार आहे जे विद्यार्थी या डिस्ट्रिक्टमध्ये एज्युकेशन घेत असेल त्या विद्यार्थ्यांना। त्यानंतर बघा इतर महसूल विभागाकरिता शहरातील उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम बघा, भोजन भत्ता 28,000 रुपये, निवास भत्ता 15,000 रुपये आणि निर्वाह भत्ता 8,000 रुपये असे टोटल 51,000 रुपये मिळणार आहे, ज्या ठिकाणी महानगरपालिका आहे आणि तुम्ही डिस्ट्रिक्ट लेवलला जर एज्युकेशन घेत असाल तर तिथे। त्यानंतर बघा इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास म्हणजे जिथे महानगरपालिका नाही आहे तिथली गोष्ट आहे, तर तिथे मिळणार आहे 25,000, 12,000 आणि 6,000 असे टोटल 43,000 रुपये मिळणार आहे। आणि बघा जे विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेत असेल त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर बघा यांना सुद्धा 38,000 रुपये मिळणार आहे जे विद्यार्थी तालुक्या लेवलला एज्युकेशन घेत आहे। तर एवढे पैसे विद्यार्थ्याच्या थेट खात्यामध्ये जमा होणार आहे। जे विद्यार्थी या योजनेमध्ये अर्ज करणार आहे तर अर्ज कसा करायचा अजून त्याची इन्फॉर्मेशन आपल्याकडे आलेली नाही आहे, परंतु तुम्ही आपल्या चॅनलवर अपडेट चेक करू शकता। जशी अपडेट आली तशी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे या सर्व गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर बघा सदर योजनेसाठी 100 कोटी इतक्या वार्षिक खर्चाची मान्यता भेटलेली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष व इतर अनुषंगित बाबी संदर्भात स्वतंत्ररित्या शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल। सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ यामध्ये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे। तर बघा आता जे विद्यार्थी बाहेर एज्युकेशन घेत आहेत त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट पैसे मिळणार आहे, म्हणजे निर्वाह भत्ता, राहण्याची रूम रेंट या संदर्भात जोही विद्यार्थ्यांना त्रास होत होता आता तो होणार नाही आहे। आणि आतापर्यंत फक्त SC आणि ST या कॅटेगरीमधलेच विद्यार्थी याचा लाभ घेत होते, परंतु आता सर्वच विद्यार्थी लाभ घेणार आहे। OBC, NT, SBC यामध्ये सुद्धा त्यांना लाभ मिळणार आहे। तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेली आहे। फॉर्म सुरू व्हायचे आहे, ते फॉर्म कसे सुरू होतील आणि कोणत्या साईटवर सुरू होतील, ऑनलाईन असणार की ऑफलाईन असणार या संदर्भात जशी अपडेट आली आपल्याकडे तशी तुम्हाला अपडेट मिळणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि यामध्ये पूर्ण जो GR मध्ये जी माहिती दिली आहे ती आता आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। यामध्ये 600 विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा विद्यार्थी सिलेक्ट केले जाणार आहे आणि ते सुद्धा तुमचे पर्सेंटेज वाईज सिलेक्ट केले जाणार आहे। आणि यामध्ये जिल्ह्यावाईज किती रक्कम मिळणार आहे ती सुद्धा दिलेली आहे। आणि हा GR 13 डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये लागू झालेला आहे। फॉर्मसुद्धा या 1 ते 2 वीकमध्ये सुरू होणार आहे। तर फॉर्मबद्दल जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। फॉर्म कसा भरावा या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता आला पाहिजे। व अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।